कधी तुम्हालाही असं वाटतंय का? स्वतःचं घर असूनही आपण परके आहोत. नवऱ्याचं घर हेच बाईचं खरं घर असतं. आई-वडिलांच्या घरी येऊन राहिलं तरी समाज नाव ठेवतो. शेवटी म्हणतो, ते तिचं माहेर आहे, तिचं घर नाही. मग ती बाई परत नवऱ्याच्या घरी जाते. ते घर कितीही वेळा तिला परकं वाटलं, कितीही वेळा अपमान झाला, अश्रू ओघळले, तरी तिचं मन म्हणतं, हेच माझं घर आहे. पण का बरं? कारण ती बाई स्वतःसाठी नव्हे, तर आपल्या मुलांसाठी, आपल्या संसारासाठी जगते. तिचं मन तुटतं, पण ती हसते. तिचं स्वप्न हरवतं, पण ती पुन्हा नवं स्वप्न बघते. तोच नवरा, तोच संसार. कधी-कधी तिचा आत्मसन्मान तोडतो. तिच्या मनात जखमा निर्माण करतो. पण ती तरीही तिथेच राहते. कारण तिला ठाऊक असतं, तिच्या जाण्यानं सगळं तुटून जाईल. मुलं पोरकी होतील आणि तिचं आयुष्य रिकामं पडेल. ती बाई त्या प्रत्येक अपमानाचा घोट गिळते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा उठते. नव्या आशेने, नव्या सुरुवातीने. कारण तिच्यासाठी घर म्हणजे फक्त चार भिंती नव्हेत, तर ती स्वतः आहे. ती त्या भिंतींना घरपण देते. बाई म्हणजे जगणं. जेवढं शांत दिसतं, तेवढंच आतून वादळ असतं. बाईचं आयुष्य, जिथे अपमानही स्वीकारावं लागतं प्रेमासाठी. त्या घरात रोज काही ना काही कारणानं तिच्यावर राग काढला जातो. कधी मीठ कमी पडलं म्हणून, कधी एखादं उत्तर थोडं उशिरा दिलं म्हणून, कधी फक्त तिचा मूड हसरा नसल्यामुळेही. पण तरीही ती काही बोलत नाही. कारण तिला ठाऊक असतं, तिच्या एका शब्दानं वाद वाढेल आणि मग तीच दोषी ठरेल. ती समजावून घेते, कदाचित मीच काहीतरी कमी करते. पण खरं म्हणजे ती कमी नसते. ती फक्त जास्त सहनशील असते. तिच्या डोळ्यात अश्रू असतात, पण ती पुसत नाही. कारण त्या अश्रूंनी कुणाला फरक पडत नाही. ती फक्त देवाकडे शांतपणे बघते. हे देव, हेच का माझं कर्म? रात्री सगळे झोपले की ती स्वयंपाकघरात बसते. थंड झालेल्या चहाचा घोट घेते आणि स्वतःला विचारते, मी खरंच आनंदी आहे का? उत्तर मात्र आतून येतं, आनंदी नाही, पण गरजेची आहे. मुलं तिचं जग असतात. त्यांच्या हसण्यात ती स्वतःचं दुःख विसरते. त्यांच्या शाळेच्या गोष्टी, छोट्या इच्छा, यातच ती पुन्हा जगायला शिकते. जग तिला घरी राहणारी बाई म्हणतं.
पण तिला माहीत असतं, घर जर उभं आहे, तर त्याच्या पायामध्ये तिचे अश्रू मिसळलेले आहेत. ती बाई म्हणजे शांततेत जगलेली क्रांती आहे. ती प्रेमासाठी तडजोड करते, पण तडजोडीतूनही प्रेम जिवंत ठेवते. आणि म्हणूनच म्हणतात, बाई म्हणजे फक्त नातं नाही, ती म्हणजे नात्यांचा आधार आहे. बघूया या कथेनंतर कोण रडत नाही. कधी तुम्हीही तिच्यासारखं स्वतःचं दुःख लपवलंय का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.